नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, मार्च महिन्याचा हप्ता 25% लाभार्थ्यांना मिळालेला नाहीत आणि त्यांचं जेव्हा आपण स्टेटस चेक करतोय आपल्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वेबसाईटवरती, मी तुम्हाला स्क्रीनवरती ती वेबसाईट दाखवतोय आणि एक नवीन ॲप किंवा टॅब ओपन झाला आहे. त्या नवीन टॅबमध्ये आपण आपला रजिस्टर नंबर टाकला की आपल्याला आपलं स्टेटस दिसतं आणि त्या स्टेटसमध्ये ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत, मार्च महिन्याचा पैसा आलेला नाहीत, अशा लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी स्टेटस आहे, हा स्टेटस ऑफिशियल ॲट पेंडिंग असं दाखवतोय. मग मित्रांनो, याचा अर्थ काय? आणि जर ऑफिशियल पेंडिंग जर असेल आपला निधी किंवा आपला हप्ता, मग तो परत येण्याचा किंवा परत देण्याचा शासनाचा काही नियम आहे का, किंवा आपल्याला हे पैसे विसरावा लागणार का, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण संबंधित विभागाशी खूप वेळोवेळी चर्चा करतोय, इतर विभागांशी सुद्धा चर्चा करतोय. म्हणजे निदान आपल्या सामाजिक न्याय विशेष विभाग किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करत असतानाच इतर योजनांच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करतोय. आणि या चर्चेतून असं निष्पन्न होतंय की जर समजा एखाद्या लाभार्थी, कोणती योजना असो, जी डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मासिक हप्ता असो किंवा इतर योजना, आता सगळ्या योजना ह्या डीबीटीच्या माध्यमातून होतात, म्हणजे त्या फक्त मासिक हप्त्याच्या नाही तर इतर सुद्धा, तर कोणत्याही योजनेचा हप्ता किंवा पैसे, अनुदान, निधी हा जर ऑफिशियल पेंडिंग जर राहिला तर तो पैसा किंवा तो हप्ता त्या विभागाला, त्या लाभार्थ्याला देणं हा शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, म्हणजे द्यावाच लागतो, लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, हा जो ऑफिशियल पेंडिंग याचा अर्थ असा आहे की ऑफिस लेवलला, म्हणजे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या लेवलला हा पैसा पेंडिंग ठेवला आहे. तर पेंडिंग काय ठेवला जातोय? तर काही कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा काही इन्फॉर्मेशन पूर्तता असेल किंवा त्यांना काही डाऊटफुल वाटत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये हा जो निधी आहे, हे जे पैसे आहेत, हे ऑफिशियल पेंडिंग ठेवले जातात आणि नंतर मात्र ते त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात. अशा पद्धतीची माहिती या बाबतीत आपल्यापर्यंत पोहोचली. तर मी त्या ठिकाणी विचारलं असतं की सर, आता पुन्हा डीबीटी आतापर्यंत कधी झालेलं नाहीये, मग हे पैसे त्यांना कशा पद्धतीने मिळणार, त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्या सर्व चर्चेवरून असं समजण्यात आलं की पुन्हा डीबीटी होणार नाही, पण पुढील जेव्हा हप्ता येतो त्या हप्त्यामध्ये हे इन्क्लूड करता येऊ शकतं. लक्षात ठेवा, म्हणजे ज्यावेळेस समजा मार्च महिन्याचा पैसा तुम्हाला मिळालेला नाही किंवा हप्ता मिळालेला नाही, तर तेव्हा लगेचच 2-4 दिवसामध्ये तुमच्यासाठी वेगळी डीबीटी होत नसते, ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या हप्त्याच्या वेळेस मात्र त्या डीबीटीमध्ये हे पैसे इन्क्लूड करू शकतात. परंतु यासाठी मात्र तेथील जे तहसीलदार कार्यालय आहे किंवा कलेक्टर ऑफिस आहे, यांच्या महत्त्वाचे जे अधिकारी असतात, समजा तहसीलदार असेल किंवा कलेक्टर साहेब असतील, यांच्या स्वाक्षरीनुसार शासनाकडे विनंती केली पाहिजे की असे लाभार्थी जे इलिजिबल आहेत, म्हणजे ते पात्र आहेत, त्यांच्या बाबतीत कुठेही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे डीबीटी, केवायसी, आधार मॅपिंग, जे काय आता आपल्याला संजय गांधी निराधार किंवा दिव्यांगांसाठी जे काही डीबीटीने पैसे येण्यासाठी जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या सर्व काही क्लिअर असून सुद्धा ऑफिशियल पेंडिंगसाठी हे पैसे ठेवलेले आहेत. तर त्यांच्या संदर्भात जर काही ऑफिशियल पेंडिंग काम असेल तर त्याची आम्हाला सूचना करावी, आम्ही ती पूर्तता करून पाठवतोय, पण त्यांचे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले पाहिजे. अशा पद्धतीची मागणी जर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किंवा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जर झाली तर हे पैसे त्यांना रिटर्न मिळतील, अशा पद्धतीची माहिती समोर येते. मग मित्रांनो, आता आपली जबाबदारी वाढली, आमची जबाबदारी वाढली, तुमचीही जबाबदारी वाढली. जे दिव्यांगांसाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, संघटना आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची जबाबदारी वाढली की तहसीलदार कार्यालयातून किंवा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून याची मागणी कशा पद्धतीने होणार आणि हे पैसे त्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यामध्ये इन्क्लूड कशा पद्धतीने होणार, याची जबाबदारी आपण स्वीकारून काम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, नाहीतर यामध्ये असंही घडेल की जर 25% लाभार्थ्यांना या महिन्याचा ऑफिशियल पेंडिंगमुळे पैसे आलेले नाहीत, तर पुढील एप्रिल महिन्यामध्ये त्या लोकांना पैसे दिले जातील. असंच काहीतरी 20%, 10% लोकांना पुन्हा थांबवलं जाणार. मग प्रत्येक योजनेमधून, प्रत्येक हप्त्यामधून जर 20%, 25% लोकांना जर विनाकारण, ज्याचा कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, अशा लोकांना जर त्यांचा निधी थांबवलं फक्त कारण काय, ऑफिशियल पेंडिंग, तर हा साप चुकीचा विषय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याच्यावर मार्ग निघाला पाहिजे. यासाठी आत्ता आपल्यासमोर जो प्रसंग आला किंवा संकट आलं आहे किंवा जी बाब आले, तर त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि हा विषय मार्गी लावला पाहिजे. नाहीतर अधिकाऱ्यांना किंवा शासनाला याची सवय लागेल की ठीक आहे,
100रातले 20 लोकांना देऊ नका, काहीही होत नाही, तो पैसा आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो. अशा पद्धतीचं हे वातावरण जर तयार झालं तर दर महिन्याला हा गोंधळ कायमस्वरूपी असणार आणि असं होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, ऑफिशियल ॲट पेंडिंग याचा अर्थ काय आणि याच्यानंतर काय घडू शकतं, काय होऊ शकतो, याचा परिणाम काय होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगायची होती. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.